भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोतर्फे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह पुढच्या मिनिटभरात किंवा त्याही कमी कालावधीमध्ये प्रक्षेपित होणार आहे। 9:12 बरोबर हा उपग्रह आहे तो प्रक्षेपित केला जाणार आहे। इस्रोने विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली होती आणि त्या योजनेअंतर्गत प्रथम नावाचा हा उपग्रह आज प्रक्षेपित करण्यात येतोय। IIT मुंबईतील विद्यार्थ्यांनी विकसित केलेला आहे प्रथम हा उपग्रह। या उपग्रहाच्या माध्यमातून विद्युत परमाणु मोजता येणार आहे। PSLV C-35 हे आता उड्डाण करतंय हे उपग्रह घेऊन। प्रक्षेपण से सभी कुछ अपेक्षानुसार आबाद रूप से जारी। हम लगभग 650 गतिविधियां पूरी कर चुके हैं और हम केवल 20 सेकंड की दूरी पर। Now just 15 seconds from launch and we go quiet for few seconds. Have a feel of the launch. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0, +1, 2, 3, PS1 and ground strap-on ignited. Vehicle lift off normal. प्रक्षेपण जलन बिल्कुल सामान्य आकाश की ओर उठता हुआ PSLV और जोरदार गड़गड़ाहट उसकी जोरदार आवाज हमारे कानों तक कमेंट्री बॉक्स तक बिल्कुल सुनाई पड़ती हुई अपने गंतव्य पथ तक PSLV C-35 8 उपग्रहों को लेकर आकाश में बढ़ता हुआ। All the 6 strap-ons plus the core are ignited now. The full power of PSLV is now on and the PSLV is right now negotiating the very dense atmosphere and intense gravity of Earth. In 2 seconds, 4 strap-ons ignited in ground have burnt out and we are going to separate them in another 10 seconds. The mission is perfectly normal and everything is as we have planned. छोटे छोटे बादलों के टुकड़ों ने उसके गंतव्य पथ को हमसे छुपा लिया है, लेकिन PSLV बिल्कुल हमसे दूर जाते हुए सामान्य परफॉर्मेंस सामान्य निष्पादन के साथ आकाश की ओर लगातार बढ़ता हुआ और निष्पादन बिल्कुल सामान्य जैसी अभी आपने घोषणा सुनी। इस समय करीब 86 सेकंड का समय। IIT पवईच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला प्रथम हा उपग्रह आहे तो आता अवकाशात झेपावलेला आहे। PSLV C-35 या प्रक्षेपकाच्या माध्यमातून हा जो उपग्रह आहे तो आता अवकाशात झेपावलाय। दुसरीकडे जल्लोष सुरू आहे IITचा या युवा शास्त्रज्ञांचा। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची मेहनत होती या प्रथम उपग्रहाला बनवण्यासाठीची, ती आता फळाला आलेली आहे आणि एकदा का हा उपग्रह अवकाशामध्ये स्थिरावला की त्याची रीडिंग्स यायला सुरुवात होईल आणि त्यानुसार पुढच्या कामाला या विद्यार्थ्यांना सुरुवात करावी लागेल। जब इस तरह के प्रक्षेपण के समय में जब सेपरेशन होता है आणि पवई IIT मधून आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आता आपल्या सोबत आहे। अक्षय, कसं वातावरण बघायला मिळतंय? जल्लोष आमच्यापर्यंत पोहोचतोय? रेश्मा, अगदीच खरोखर कारण ऐतिहासिक असा क्षण म्हणावा लागेल IIT पवईच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 8 वर्षाच्या मेहनतीनंतर। कारण अनेक महत्वाच्या पायऱ्या या संपूर्ण ज्यावेळी कुठलंही सॅटेलाइट तुम्ही बनवत असता, कुठलाही उपग्रह बनवत होता, अनेक महत्वाच्या पायऱ्या असतात। त्यामुळे मध्ये इस्रो सोबत अग्रीमेंट करण्यापासून तर त्या प्रत्यक्षात तो आकाशात झेपावेपर्यंत एक धाकधूक मनाला लागली असते आणि अखेर तो यशस्वीरित्या प्रथम हा पहिला जो उपग्रह होता IIT पवईच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला तो जे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असतं PSLV 35 हे जे उपग्रह वाहक आहेत ते घेऊन आता झेपावलाय अंतराळामध्ये आणि थोड्याच वेळात हे एक ऑर्बिट तोडून अंतराळामध्ये जाईल आणि त्यानंतर त्या ठिकाणावरनं जे निरीक्षण करण्यासाठी खास करून विद्यार्थ्यांनी हे सॅटेलाइट पाठवलेलं आहे ती निरीक्षण नोंदवलं जाईल आणि पुन्हा एकदा या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये उपग्रह संशोधनाच्या अंतराळ संशोधनाच्या यामध्ये एक नवी माहिती आपल्याला पुढे येईल। आपल्यासोबत विद्यार्थी आहेत ज्यांनी स्वतः या संपूर्ण यामध्ये आपलं योगदान दिलं असे विद्यार्थी, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे, काय यामागचा त्यांचा उद्देश होता जाणून घेऊया। आपल्यासोबत त्यातलेच काही सदस्य आहेत त्या टीम मधले। सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन, एकदाचा झेपावला। काय नेमकं आताची तुमची प्रतिक्रिया आहे? कारण एक अशा पद्धतीचा पहिला इतिहासातला एक धाकधूक होती।
हो होतीच, धाकधूक तर होतीच. 8 वर्ष लागली या प्रोजेक्टला. भरपूर जनरेशन्स ऑफ टीम्सनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. मी स्वतः 2014ला जॉईन झालो या टीमला आणि आता मी खरंच सांगू शकत नाही, एवढा आनंद होतोय मला की एकंदरीत तू मला सांग, नेमकं प्रथम जे आता झेपावलंय अंतराळातनं कुठले निरीक्षण या माध्यमातून टिपले जाईल आणि काय नेमका याचा उपयोग आपल्याला होईल? प्रथमचं मेन एम आहे की टोटल इलेक्ट्रॉन काउंट एक TEC म्हणून पॅरामीटर असतो आयनोस्फिअरचा, ते मेजर करायचं त्याचं मेन मिशन आहे. तर आम्ही आमचं मिशन क्रायटेरिया कशी डिफाईन केलेली आहे. 85% म्हणजे आमचं फ्लाईट मॉडेल रेडी होणं, 90% म्हणजे सगळं टेस्टिंग कम्प्लीट होणं. आता आमची सगळी टेस्टिंग वगैरे कम्प्लीट झाली, लॉन्च पण झालंय. 90% आम्ही सक्सेस क्रायटेरियात आम्ही पोहोचलेलो आहे. 95% म्हणजे ऑर्बिटमध्ये लॉन्च आहे ना, आणि 100% म्हणजे मला बीकन सिग्नल मिळून त्याचा 4 मंथ्स मिशन लाईफ होईल. तर आमचा 100% क्रायटेरिया, आम्ही तो ऑलरेडी 95% आहे आणि जे खूप चांगली मोठी गोष्ट आहे. साधारणतः जे तुम्हाला तिकडनं सिग्नल्स अपेक्षित आहे, किती वेळात ते सिग्नल्स अपेक्षित असतील? किती वेळा तर साधारणतः मला वाटतं 1 दिवस लागेल अजून पूर्ण ते ऑर्बिटमध्ये स्टेबलाइज होण्यासाठी, आणि मग सगळे सिग्नल्स वगैरे येतील. ते हे टोटल इलेक्ट्रॉन काउंट जो आहे आयनोस्फिअर मधले पृथ्वीच्या सभोवतालचे ते मोजले जातील. मात्र जर आयनोस्फिअर मधले टोटल इलेक्ट्रॉन काउंट मोजले गेल्यानंतर त्याचा नेमका काय उपयोग होऊ शकतो? आपल्या मोबाईलमध्ये आपण जीपीएस वापरतो दररोजच्या वावरासाठी. त्या जीपीएसची अॅक्युरेसी साधारण 10 ते 20 मीटरची असते. जर आपल्याला टोटल इलेक्ट्रॉन्स एका पर्टिक्युलर रिजन च्या वरचे आपल्याला जर माहिती असतील, आपण त्या जीपीएसची अॅक्युरेसी वाढवू शकतो. त्याने आपल्याला बहुतांश रित्याने फायदा होऊ शकतो. जर अशा प्रकारे हे यशस्वी पार पडली सगळी मोहीम, तर येत्या काळात म्हणजे आपण जे जीपीएस बघतो ते अधिक स्ट्रॉंग असं बघता येईल आपल्याला? हो, नक्कीच. आणि आमचा प्रथम बनवण्यामागचा प्रायमरी हेतू होता की सगळ्या विद्यार्थ्यांना स्पेस आणि स्पेस टेक्नॉलॉजीचं नॉलेज मिळावं म्हणून. ऑफकोर्स टोटल इलेक्ट्रॉन काउंट मेजरमेंट हा आमचा प्रायमरी पेलोड जे म्हणतो आम्ही तो आहे. आणि याचबरोबर आम्ही प्रथम त्या टीमनी भरपूर सारे वर्कशॉप्स कंडक्ट केलेले आहेत, ज्याच्यात विविध देशभरच्या युनिव्हर्सिटीजनी पार्टिसिपेट करून आम्ही त्यांना नॉलेज इम्पार्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळी ही सगळी मोहीम तुमची सुरू, तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रथम आता लॉन्च झालेला आहे आणि यानंतर साधारणतः दिवसभर त्याला लागेल, 24 तास लागतील या ठिकाणी अंतराळामध्ये जायला. आणि त्यानंतर या ठिकाणी ते सिग्नल्स रिसीव्ह केले जाईल आणि नक्कीच त्याचा एक महत्वपूर्ण अभ्यास केला जाईल आणि जीपीएस तंत्रज्ञानाच्या माध्यमात एक नवी क्रांती या प्रथमच्या माध्यमातून, प्रथमच्या यशस्वीतेच्या माध्यमातून होईल. रेश्मा, निश्चित अक्षय, आणि पुन्हा एकदा त्यांना एबीपी माझ्याकडून खूप खूप अभिनंदन सांग की त्यांनी 8 वर्षांची ही मेहनत घेतलेली आहे. सगळे हे IITचे विद्यार्थी आहेत पवईतले, आणि त्यांच्या या 8 वर्षांच्या मेहनतीला फळ आलेलं आहे. आता प्रथम उपग्रह आहे तो अवकाशात झेपावलेला आहे. 1 दिवस लागेल असं ते म्हणतात, त्यानंतर पूर्ण रिडिंग जाईल आणि पुढचं काम करायला सुरुवात होईल. तेव्हा एक या मुंबईतल्या युवा शास्त्रज्ञांची यशस्वी सुरुवात झालेली आहे. त्यांचं अभिनंदन करूयात. आणि अशा पद्धतीनं अवकाशात आता हे जो प्रक्षेपक आहे तो एकूण 8 उपग्रहांसह झेपावलेला आहे. आणि आता यानंतर हे जे युवा शास्त्रज्ञ आहेत त्यांना पुढे जावं लागेल आणि पुढचा अभ्यास करणं त्यांना अधिक सोपं होईल. आणि याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. बघत रहा एबीपी माझा. जोरदार आवाज हमारे कानों तक, कमेंट्री बॉक्स तक बिल्कुल सुनाई पड़ती हुई अपने गंतव्य पथ तक PSLV C-35 8 उपग्रहों को लेकर